महाराष्ट्राच्या राजकारणात 3 वर्षापूर्वी बघता बघता शिवसेनेचे 2 तुकडे झाले आणि त्याचा निकाल आज तागायत लागताना दिसत नाहीये। या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला सत्तेत नसणं हेच फार पचनी पडत नव्हतं। त्याचमुळे ज्या शिवसेनेने मोठं केलं त्याच शिंदे सेना सोबत जाऊन उद्धव ठाकरे मातोश्रीपासून धनुष्यबाण वेगळं करण्याचं कटकारस्थान देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोघांनी मिळून तयार केलं। आणि त्याचबरोबर या पुढापुढीच्या राजकारणामध्ये या ठिकाणी नेहमीच आरोप झाले 50 खोके यांचा। सरकार स्थापन करत असताना पुढापुढीचं राजकारण पैशाच्या जीवावर झालं, मोदी आणि अमित शहा यांच्या ताकदीवर झालं। हे जरी जुनं झालं असलं तरी मात्र आता शिंदे सेनेसाठी महत्त्वाच्या अडचणी आणि भविष्यामध्ये अनेक अडचणींचा सामना त्यांना करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी आता कराव्या लागत आहेत। दुसरीकडे भारतीय जनता पक्ष आपली सत्ता टिकवून ठेवणे आणि वाढवण्यासाठी जो काही प्रयत्न करत आहे त्याचाच एक अंदाज घेता भविष्यामध्ये एकनाथ शिंदे यांची गरज त्यांना फारशी राहणार नाही। तर शिंदे सेनेमध्ये सत्तेसाठी गेलेले अनेक नेते मंडळी आता मात्र अडचणीत आलेले आहेत। या ठिकाणी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी बसल्यानंतर मिळणारा निधी फार कमी झालेला आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना सढळ हाताने होणारी मदत आता ती होताना दिसत नाही। तर एकनाथ शिंदे यांच्या संदर्भामध्ये असलेल्या बऱ्याच फायली या भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्याकडे आजही त्या प्रलंबित आहेत। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याचं भारतीय जनता पक्षाने ठरवलेलं असतानाच असं म्हटलं जातंय की या ठिकाणी होणारी जी युती आहे ती म्हणजेच 2 ठाकरे बंधूची ती शिंदे गटाला अडचणीची जाणार आहे। आणि इतकंच काय तर शिंदेना नेहमीच अडचणीत आणण्याचं काम त्यांचेच सहकारी करत आहेत। आमदार असतील, मंत्री असतील, यांची मात्र आता शिंदेसाठी डोकेदुखी वाढलेली आहे। त्याचमुळे आज महत्त्वाचा एक इशारा दिला आणि याचमुळे आता एकनाथ शिंदेंना आता भविष्यामध्ये जर पक्ष टिकवून ठेवायचा असेल तर आता कठोर पावलं उचलावी लागतील असंही राजकीय तज्ज्ञांचं मत आहे। मात्र शिंदेंची सेना भविष्यात टिकणारच नाही असंही बऱ्याच लोकांचं मत आहे। जे ठाकरेंना सोडू शकतात ते शिंदेंना कधीही सोडू शकतात। जे ठाकरेंनी सर्व काही दिलं, ज्या मातोश्रीने लहानाचं मोठं केलं त्यांच्यावरती आज टीका करतायत तर उद्या एकनाथ शिंदे सोबत टीका करतील असं सांगता येत नाही। त्यामुळे एकनाथ शिंदेने आता आपल्या सहकाऱ्यांना, मंत्र्यांना थेट खडे बोल सुनावलेले आहेत। सरकारमध्ये आहो त्याचं भान ठेवा, मंत्रीपद दिलेले काही खैरात दिलेली नाही। त्यामुळे जनतेमुळे तुम्ही आमदार आणि मंत्री आहात, आपला पक्ष आपल्याला टिकवून ठेवायचा असेल, होणाऱ्या टीकांपासून आपल्याला राहायचं असेल वेगळं या ठिकाणी तर तुम्हाला आता आपल्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी काम करावं लागेल। अन्यथा तुम्हाला मंत्रिपदाचा राजीनामा न सांगता मला घ्यावा लागेल असे खडे बोल सुनावले। त्यामुळे मंत्र्यांची आता चांगलीच धावपळ वाढलेली आहे। पैशाची मस्ती बोलून शिंदे सेना या ठिकाणी चांगलीच अडचणीत आहे। त्यामुळे मंत्र्यांची हकलपट्टी आता होणार हे जवळपास निश्चित आहे। त्यामुळे आपल्याला काय वाटतं कमेंट करावं, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।